एवढे काय टेन्शन डोक्याला हात लावून बसले. आता काय करू? काय करू आता? काय करू म्हणजे असं विचार करून होणार आहे का? काहीतरी मार्ग काढावा लागेल ना. का असं डोक्याला हात लावून मार्ग निघतील? माहित सगळे मार्ग खोटले आता. आता मार्ग कुठले काय? पाहुण्याशी बोलले का तुम्ही? हा पाहुणे तर मग चांगलं बोलतोय. अहो मग या पोरीशी बोलायचं पण पाहुणे तर भांड कुदळ वाटत नाही. बरं बरं ते हातून काय खोडी करतोय पुरला का काय तेच काय करून येईना. बरं असं ना डालका खाली कोंबड्याचं जाय राहिले कुणी मोकळंच करेना. बरं आता पाहुण्याचा स्वभाव तो चांगला वाटतोय, त्याचा बापाचा आहे चांगला वाटतोय. माझं काय म्हणे या गाथान टाळीने माझं कधीपासून चालणार आहे बाबा तू आहे पार भांडावला बाबा बस खाली तू आहे बी. आमचा काही टेन्शन नाही तू मध्ये टेन्शन काही ना काही. म्हणजे बाहेर जाणं मुश्किल झालं मला माहिती आहे. 4 लोकांमध्ये गेलो तर तोंड दाखवायला जागा नाही मला. अरे सगळं खरं आहे. आता ते बी मस्त टेन्शन घेऊ राहिले पण मग आता थोडा दमधीर धर ना. आता तिचं तर एकदा उरकू दे ना. मग तुला लगेच बोल्यावर चढवू ना आम्ही. कधी दम धर अजून 30 झालं ना माझं पार. अरे हा 30च झालं. थांब होऊन दे होऊन दे होऊन दे उतुळा नको एवढा होईन लग्न. दोन मला नाही माहिती मला. अरे 2 पोरी पाहिल्याय पण आता इथं हिचं मध्येच उठलं. ते तिचं तुम्ही बघून घेते मला लग्न करून द्या माझं. तरंग्याकडे गेलो चांगली पोर नाही दिवाची चांगली पोर दिसायला चांगली स्वभावानं चांगली. पण त्याच्यात आहे ना त्याच्यामध्ये एक जण भेटला. ते म्हणा का रे तुम्ही पोर नांदा जात नाही लगेच ते नाही म्हणून सांगितलं. हो बोलतील आपण हिचं आधी उरकून घेऊ परत जाऊ लागलं तर. आधी हिचं तर काय आहे एवढं करून घ्या ना. तिला हाक मार बरं नक्की काय झाले आपलं. 4 पोरवाले नाही बोलले आतापर्यंत मला. बोलतील ना 4 मधून एक तर होईल ना. मग कधी पण. अरे आता तुझी बहीण घरात आहे ना त्याच्यामुळे सगळं झालं नाही. गुरा लवकर काढा पाहिजे. स्वीटी इकडे काय झालं? बस खाली बस. तिचं काय ते फायनल करा तिला बोलायचं त्याचं काय. बरं मी काय होतो तू आली का? तुला कोणी मारलं का कोणी तुझ्याशी भांडलं काय झालं काय नक्की तू आम्हाला सांगत नाही. आता काय सांगू बाबा तुम्हाला नीट सांगितलं आहे. तर नवरा लफडा करतो दुसऱ्याशी मग मी काय करणं मला त्रास देतोय घरात. तुम्ही पाहिलं का डोळ्याने? पाहिलं का? पाहिलं ना मी. बरं बोलते का खोटं? मला माझ्याशी बोलत पण नाही तो. का जेवण देतं तर जेवण पण फेकून देतं. चांगलं नाही बनलं म्हटलं काम नाही करत हे नाही करत बाळ नाही करून मारतो मला. मी काय करू? मी तर म्हणतो ही पुरीची नांद जी छान नाही तीनची नांद नसेल नाही ते फारकत घ्या मोकळे करा आणि ते त्यांची त्याला वाट चालू. काय फारकत घ्या मोकळं करा. हा काय भाऊला भाऊलीचा खेळ आहे काय? मी घातली आई घालून मुंबई पाहिली पुरीचं लग्न करून दिलं जमीन गहाण ठेवली. कोणीतरी आहे ती गावातली मुलगी आहे. अगं पण तुम्हाला आम्हाला सांगितलं का? डायरेक्ट वाढ दिसताना गुंडाळून घरी येऊन बसली. बापाला सांगायचं. अगं पण आधी आम्हाला बोलवायचं ना सांगायचं. आम्ही 2 शब्द त्यांच्याशी बोललो नसतो का? हा काय मी तुला म्हणतो हिच्यातच काहीतरी प्रॉब्लेम देते. आता भाऊ तुम्हाला पण काय माझ्यावरच सगळं टाकायचं का? आता तुझ्यामुळं शिटे मला गावात फिरता येईना. माझं लग्न होत नाही आणि हातात नाक धरून मोठीत नाक धरून फिरतो गावामध्ये. कारण मी दुसऱ्यांना म्हणायचो अशा पुरी नांदत नसत याला येरी लोटा याला गाडून टाका आणि माहीत बोरात इडे. स्वीटी या बाई असं जर केलं तर लोक आम्हालाही तू करतील आणि कसं काय त्याचं करू सांग. मी कसं राहू? त्याला नाही आवडत ना मी म्हणून मी घरी आले. तुम्हाला पण जड पडते का? मी आवडत नाही कसं? इतके दिवस बरं आवडली ना असंच बरं नाही आवडत. माझी काय चूक आहे त्याला समजावा ना. सगळं आवडत होतं तो मला फोनही करतोय मला सुविधा सांगतोय तर मग तुम्हाला खाली दाखवते बाबा. मला काय म्हणायचं होतं तुम्ही पाहुण्यांशी एकदा बोला ना. नुसतं इडले सगळं चालू आहे. पाहुण्याला फोन केला येणार आहे पाहुणे आज कवाय ना आजच सकाळी फोन केला म्हणलो तुम्ही येऊन ती तुमची ती घेऊन जा म्हणलो. ते दुकान नका आमच्या घरामध्ये आमच्या भावामध्ये नाव ठेवते आम्हाला काय आहे का नाही आपलं काही विजत पाणी. स्वीटी तू बी ना थोडं पडती बाजू घे ना. आपलं काय चाललंय भावाचं काय. पण तुम्ही पण एकदा बोलून घ्या ना त्यांच्याशी. मी जाते ना. मी काय म्हणते आम्ही बोलल्याशिवाय का? आम्ही बोलूच ना 2 शब्द. पण तू बी लय ना असं धरू नको ना आवळून. द्या बाय रबर आहे ना जेवढं ताण तेवढं ताण येतं आणि एका दिवशी तुटून जाईल ते असं. फूट बरं जाय मध्ये ते पाहुणेचा टाइम झाला याचा. तेव्हा तिने आई बापच शिकू द्याय पुरीला. आता आपण काय वाईट शिकू राहिलो काय? आणि तूही पाहुणे आले जरा शांत बसच जाय लय तू चुरचुर करतो पाहुणे मोदी. मग काय करणार अजून? किती दिवस बघतो? आम्ही आहे भांड्या तंड आम्ही आहे. तुम्ही मला माहित नाही तुम्ही तिचं काहीतरी करा
मग तुम्ही बघून घ्या काय ते बरं मला माहित नाही. बरं वय मला घरात पुढच्या महिन्यात लग्न पाहिजे मला झालेलं बस बाकी संपलं हा बरं वय बाहेर चक्कर मारून ये थोड्या वेळाने पाहुणे येतो वय मला शांत पाहिजे, मला माहित नाही. हा शांत वय थोडा. अहो तुम्ही बी काय बरोबरीचं खांद्या एवढं पोरग झालंय तुम्ही बी काय त्याच्याशी डोकं लावत यावं. पोरांना दाब लागतो. अहो हा ती कवा लहान होतं तवर ईद कमरे एवढं राहतं तवर खांद्याच्या बरोबरीने आणून आता पोरांना जरा गुढीने घ्यावा लागला. माझं लग्न झालं तरी मा बापानं मला मारलं होतं तरी मी वर मान नाही केली मर्यादा. तो जमाना वेगळा होता आताचं जनरेशन वेगळं आहे कळतं का तुम्हाला काही. हा उद्या उठून त्या पोराच्या डोक्यात काय आलं काही झालं कमी जास्त काय करायचं. पोरगी बाजूला राहील पोरग बाजूला आणि मग आपण काय करायचं. मग त्याला कुठं बापाची गरज आहे का बापाला टेन्शन देऊ नये म्हणून. आता गप बसा चला 2 घास खाऊन घेते पाहुणे यायच्या आधी उठा. चाल हा फार भूक पळाली भूक. आता खा ना पिठं काय सोडून द्या त्या. दादा हां बोल. तुम्ही लई लई क्यू करते हो अशा लोकांची. मग आता केव नाही करावं तर काय करतो हं? सांग. मग आता ये महिन्यापासून जाऊन बसली मग काय करायचं. जादा मरते काही गरज नव्हती तिला पोरायची गरज नाही हां तिला संसाराची गरज नाही. जर तिला गरज असते ना तर ती जाऊन दुसऱ्या दिवशी येते 4 दिवसांनी येते. अरे पण जगदुनी आपल्याला नाव ठेवते ना. अरे जसं एकाच माणसाला नाही नाव ठेवते पुरीवाल्यालाच कसं काय नाव ठेवते सांग तुम्हाला बरं. आज कोणी फोन केला होता कोण तुम्हाला फोन कोणी केला आज तुम्हाला. तिच्या बापा झालता. हा का हां इथं तू बाप मला भाडकव दिसतो बरं का. पाहू आता काय म्हणतोय माझं जाऊन पाहू ना. पण पहिलं नव्हतं स्वभाव असा. हं. काय काय डोकं चाला नेमकं भानगड काय तिथे काय काय बाहेर काय कुठे चक्कर नाही चालू इकडं. हा ना तेच काय कळत नाही. ती उलटी मला येड्यात काढत होती. हां हं तुला काय म्हण. सुनंदी मला भेटली एक दिवस. हां अहो ती माझे संशय खायला लागली सुनंदी माझ्या अरे बापरे. मक्कर तिथं बांधली माझ्याशी आणि मला त्याच्यावरूनच गेले का मग निघून. हा त्याच्यावरून त्याच कारण त्याची संध्याकाळी निघून आली ती त्याच कारणावरून निघून गेले का. कारणावरून. केलं मग आता गावातल्या बायाशी काही बोलावं चालावं का नाही. नाही बरं तिचं काय आपलं काही आहे काय भेटली सहज बोलली बिचारी. हा हा बरं ती का आपल्या गावात राहते का काय राहते आली माहेरला बोलली आणि निघून गेली तिची ती. मग हं? पण असं सांगा काय वागायचं कसं काय. बरं बघू चल हा काय करू. त्याच्यावर आपण फोन करायला बोललेले ना. नाही पण माझं आहे ना माझं लय डोकं फिरलं मला असं वाटतं ना डायरेक्ट आता फारकत घेऊन टाकावं नको बायकोच नको डायरेक्ट. जाऊ दे ते पोरं करू लहानचे मोठे मला बायकोच नाही करायची. ती पण नको दुसरी पण नको बायकोच नको डायरेक्ट. बरं चल पाहू काहीतरी. असं एवढं डोक्याला ताण असलं बरं आज काय करू हा. जाऊ काहीतरी नाही बांडीत पाडून येऊ. नाही बांडी म्हणजे डायरेक्ट फारकत घ्यायची आपण. हा चल फारकत मला नको अशी बायको. बरं चल. काय करणार अशी महिना बाजू बरं ती राहते का टिकती का नाही टिकणार नाही ती. आली का 8 दिवस 15 दिवस तिला हा. सोडायची काळजी नाही काही ती नाही. म्हणजे आपली जीव राहिली ती. हा ती आपली जीव राहिली मग असं आहे. मग काय करते असं गबाळाला ठेवून. नाही नाही चला एक तर मिठू टाकून हा, दुसरं मिठून टाकू सोडून द्यायचं. दुसरं करून टाकू तो. हो. किती टाकलं माझं टाकलं टाकली 50 आळावाले भेटले ना. हा किती रे. चला दादा भेटले 7-8. मग चांगला धंदा होईल आता रोज मग घरकुल आहे. हा लय पैसा. या राम 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 बाबूराव शेठ. हे सरपंच आहे वाटतं ना. हा सरपंच. बरं झालं सरपंच. या माझी सरपंच आहे आता हा माझी. हा का त्यावेळेस सरपंच होते ना मग. हो होते. हा बरोबर आहे म्हणजे काय आता निवडून आले त्यावेळेस. हा? नाही तिने फॉर्मच नाही टाकला कारण त्यांनी मागच्या टायमा लोकांना नाराज केले होते. खाऊन पण घेतलं वाटतं एकदा ना. शिटे पाणी आण पाहुणे आली. नाही घेतला हो, पाणी बिणी आम्ही. नाही का? हा घेतलं नाश्ता पाणी करून आलो. पाहुणे आले. हा. पाणी बिणी घ्या ना थोडं. नाही घेतला आम्ही. बस स्वीटी इकडे बरं ते पाणी जाऊन दे. नाही नाही अहो, घेतला आम्ही नाश्ता पाणी करून आलो. काहीच नका. त्यांचं काय दुःख नाही ना. तुमच्या भरोश्यावर आम्हाला उपाशी राहायची वेळ आहे. आम्ही नाश्ता पाणी करून आलो सगळं. बस बरं मी काय होतो आता हे पाहुणे आले काय आहे ते ना. जेव्हा पाहुणे तुम्ही फोन केलता हा, ऐका. लगेच येडच. तुम्ही फोन केलता म्हणून आम्ही आलो. हा ना बरं आता एक कवर ठेवायची तुम्हाला इकडं तुमची पोरगी. अहो ठेवायची वस्तू आहे का असं विचारित ती काय आम्हाला खारू घालायची का. अहो माझा महिना झाला विचार करा तशी लावून धरली तुम्ही. हा आम्ही काल लावून धरली आता बरं, काय मी- झालं आम्हाला माहित नाही ना. नवरा बायकोचं काय झालं असेल तर मग तिने ते दोघांनी मिटून घ्यावा. आपलं काय काय मोठ्या पाना आहे का. कुठं काय दोघायचं नाव बायकोचं. आता मी पोराला विचारलं पण मारेल नाही हाणेल नाही काही नाही काही नाही. त्यांना समजावा. पाहिलं का आहे ना फोन हातामध्ये आहे ना बोललो होतो ना तुम्हाला. तेव्हा सारखं पोर सारखा फोन हातामध्ये. तिचा आहे ना फोनच फोडून टाकायला लागतो. काय करतो फोन मध्ये सारखं सारखं. हे बघा ते सुधरत नाही ना तोपर्यंत मी जाणार नाही.
त्यांना सांगा थोडं समजावून. अरे सुधरायला मी बिघडलोच कुठं? बिघडलंच आहे ना मग. अहो, पाहुणे, तुमची बी काय चुकी असेल एक हाताने टाळी नाही वाजत बरं का. नाही महापौर नाही दारूचं व्यसन नाही काही मग चला दारू पेत असेल तर हाणमार करीत असेल ये बा अहो, दारू पिणं म्हणजे सिगरेट पिणं म्हणजे व्यसनच आहे का? दुसरं काही नाही राहत का? काय दुसरं व्यसन सांगा तुम्ही मग ये बा नाण्याला दोन बाजू राहतात. नाण्याला दोन बाजू राहतात. छाप काटा राहतो. चूक एकाकडून नाही होत, चूक दोघाकडून होत असेल. पण तुम्ही करा, तुम्ही तुमची सोनाला मुलाला समजून सांगायचं काम करा ना. अहो मग मी तेच केलं. मी काय त्याचं काही त्यांच्यापर्यंत वेळ जाईल तर ना. अहो ना चुपचाप उचलली बॅग निघून मला माहिती सुद्धा नाही. मग आणि तुमचं आहे ना तुम्हाला राग आला तर चालेल. या पर्यंत जमलं होतं. तुम्ही काल त्या पाहुण्याला जाऊन सांगितलं का तिची बहीण नांदत नाही, मोडलं ना त्याचं. नाही आम्ही सगळं नातेवाईकाला फोन करू सांगून द्यायला पहिले. बरोबर आहे. मग तुमची कौल दाखवता नाही कौल दाखवता. अहो झाकून ठेवायला म्हणजे काय? मग तुम्ही यायचं ना तेव्हाच विचारायचं का बरं नाही येत काय नाही येत. आम्ही बोलवले तुम्ही का बरं थांबून राहील. नाही आम्ही कशाला फोन करू? ती एवढी रिशीची आहे ना. तिला चार वेळेस फोन केले, तिला फोनच घेतला नाही. नाही ना माझी म्हणून ते असं बोलताय. तुमची पोरगी तुम्हाला माहिती का? आपली पोरगी आली मग तिने सांगितलं आपल्याला. मग आपण एखाद्या म्हणता यायला वाट तुमच्या नवऱ्याला म्हणता हो चला बरं आपण त्यांनी केले होते तुम्हाला 2-4 फोन तुम्ही उचलले का? काय उचलायचे फोन? मग अहो मग असं ताणून धरलं तर काय? नाही बरं जाऊ दे मोरदे. मला एक सांगा, तुम्हाला महिनाभर ठेवून काय करायचं हिला? कशाला ठेवली? आम्हाला कुठं ठेवायची? मी काय म्हणते ठेवायची वस्तू आहे का घरात? मग ठेवली कशाला? तुम्ही ठेवायचीच नाही ना. तुम्ही घेऊन का बरं नाही आले आमच्या घरापर्यंत? जाऊ द्या ना तुम्ही. आम्हाला नका आता त्रास. नको, आता आम्हाला सोन्याची असली तर नको. तिचं ती गेल्याशिवाय याचं लग्न व्हायना. आणि तिला पाहायला गेला का तिला तुम्ही लगेच फोन करू सांगायचं का ते पोरं असे ते पोरं मोडलं लग्न. नाही ठेवा तुम्हालाच ठेवा. राव तुमच्याकडे तिला जर हो दाजी एक मिनिट ठेवा. काय तुम्ही घेऊन जा तुमचं काय असेल ते. माझं लग्न बाकी अजून मला लग्न करायचंय. तिच्यामुळे लग्न होत नाही माझं माहिती काय भाऊ. तुला मी पण पोरी पाहिल्या. राहू द्या हो. हा बरं तुला पाहिलं पण तिचं 4 वर्षापासून तिची वागणूक चालू आहे ना, त्याच्यामुळे तुझा जमाना. अरे तिला पोरायची कदर नाही. एवढले पोरं सोडून आली. माझ्या एकटीची चूक नाही महिन्यापासून पोरं सोडून आली. तिला आठवण आली पोरायची. तुमचं चूक आहे, तुमचं प्रॉब्लेम आहे. तुम्ही बघून घ्या. माझं लग्न मला झालं पाहिजे पुढच्या महिन्यात. बाकी संपला विषय. त्या इथं लग्नाला लयच उतावळं झालं. मग अहो, होणार बरोबर ना. आहे. 4-4 तीच तर होऊन स्थळं गेलो मी. गेले. तीच तर झालो. हिच्यामुळे मला तोंड दाखवायचं जागा नाही. 4 स्थळ मोडून गेले त्याचे. मग काय आता? महिना झाला येऊन मग सांगायचं बसलो तुमच्या इकडे. पोरीला समजा. मग अहो मग तेच विचारत नेमकं झालं काय? तुमच्या का तुम्ही पोरीला समजा सांगायला? सांगायचं. बरं मी काय तो आता तुम्ही दोघं इडे. बरं तुमच्या चुका काढा. बरं काय नाही चुका काढायला आलोच नाही आम्ही. असं कसं काय? असं आम्हाला कसं चुका काय? काढायच्याच नाही. कबूलच करायची नाही चुका. सांग, काय झालं सांग. नाही आम्हाला ऐकायचं नाही साहेब. आम्हाला आम्ही फार मी काय आता ऐका तुमची पोर नांदायला तयार आहे का? मग नांदायला तयार आहे का? नाही. गेले बरं घे चाल. नाही आपण नांदायला. दादा आपण फारकत घ्यायला आपण नांदेल तुम्ही. हा, तू बघ. हा. हा? माझी काय चूक आहे? फारकत घ्यायची आहे फारकत तुम्हाला. घ्यायची. हो, पहिले लग्न लावून द्या माझं. तुम्हाला फारकत फुरकत काय असेल ते अरे तुमचं. बाबा तू पण काय लग्नाचं ए बाबा ए, करून आम्ही बसला. कोणत्या आला तवर लग्न लावून कस काय बोलून राहिले तू? मग माझं तो पहिले यायला पाहिजे. अरे थांब ना, तिचं तोंड कुठे आली? तिचं निपटू दे म्हटलं की तुला मग लग्न तुम्ही लावायचे. बघा पटकन काय ते. तो आहे बाप लग्न करते तवर आम्ही आता करणार. हिला काढून दिलं म्हणजे तो लग्नच करणार आहे ते. सरपंच काय बोलत आहे पोर? मग काही बोलत होते पोरी. हा? मला तर वाटतं याचं लग्न आता स्वप्नातच व्हायला बसलं. माझं तो हिला जमलं. आपण नेते नाही याला लग्न हा, स्वप्नात पडलं असं आता. थोडी राहतं का? हा. हा, धावल्या मागं धावायचं म्हणजे ते काय काय नाही. ऐकायचं नाही. जर लग्न नाही लावलं पुढच्या महिन्यात तर मी काय करायचं मी बघून घेईन. कसं आणायची पोर कुठून आणायची मी अरे बाबा होईल ना, सांगितलं ना. दम जरासं तिचं काय तिचं गुराणी. लवकर पाहिजे लवकर करा पाहिजे. बरं काय हे? काय त्यांचं नीट सांग. काय सांगा झालं? ना तुमच्या चुका तर. सांगितलं मी दादाला तर तुम्हाला सांगितलं तेवढंच आहे बरं, मला एक फक्त. म्हणायचंय. बरं हो, थांबा. हा, काय? त्या पोराने मला याच्या सांगितलं. बरं दादा काहीच नाही म्हणा. ती आपली सुनीता आहे ना म्हणा. सुनंदी. सुनंदी हा. तिच्याशी बोलत उभं राहिलं म्हणा. हा. ती माहेर येईल होती. हा. काय बोलायचं? म्हणजे बायको आहे ना बोलाय. अहो ये बा तुम्ही असे काय बोल राहिले? वर्ष म्हणजे- झालं मामा. वर्ष झालं मी पाहते त्याचे सगळे नाटक. जेवण फेकतो काय करतो तर माझ्याशी कसं वागतो ये कळलं तुमचा का जावं तुम्हाला? लागला विषय घरातला. हा. जेवण पेक नाही तुला स्वयंपाक तरी येतो करता? येतो. हा? नाही हिच्या ताट फेकून मारलं का बरं? हे? सगळ्या पोळ्या जाळून ठेवल्या. हे? ती भाजी करपून टाकली. मग काय तेच खाऊ का आम्ही? हे? किती शिकवलंय? कळलं नाही का शिकवलंय. नाही? सगळंच करते पण त्याला ना दुसऱ्याचे नाद लागलाय. तिची चुका नाही. तुम्ही कोणत्या पोरीवर बोलवा आता ते सांगा. अहो ती एकदाच आली होती सुनंदी आली तिला सांगितलं ना मी. कधीची त्याच्याशी बोलत आहे ती हा. बोलत आहे. त्याची ते गाणं सगळं बोलत. माहिती आहे मला. आणि तुला नाही माहिती का तुमचं पोर काय करीत? आता बापाला काय माहित राहिलं पोर काय? असं म्हणजे कसं? पोराला बायको करून दिली. माझं लग्न झालं त्यांचं परपंच लागायला लागलं अजून काय करायचं? आणि त्याच्यामुळे मला त्रास देतो तुम्ही पाहता. कशा विचारलं का हे त्याला? काय आरोप न करू जरा.
ती पोर मा सासरी नांदती हा. ती सणाला आलती मग? म्हणून ती भेटले का काय बोलत असेल तेवढ्यात तो पाहिलं आई तेवढ्यात तो पाहिले बरोबर तू घरी आली त्याच्याशी बांधली तू लगेच निघाली बाहेर मग सांगा विचार नाही पूछ नाही आली निघून. हा चला बा ते दोघांचं काही सापडलंय तोंड बंद कर थोडीशी. ऐकलं अजून ऐकलं का तुझ्या पोरीचे गुण? अरे बाबा आता तिला काय अजून जीव लाव डोक्यावर बसव अजून. तुला का नाही लावला? हा बघितलं मी. हा कमी पडतंय त्याला प्रेम आई तू आहे ना बाबा आता वाढदिवस गुंडा निघ. बरं का आख्या तुझं लग्न नाही होत ना ती. हा. बरं मी काय होतो लोकांना वाघ आकळ लागते तुम्हाला बायका आकळा ना का मरते का काय जावाई? अरे काय आकली ती तिला हा? आभार पण करते बाई हो जीव द्यायला चालली होती ती म्हणलं तिच्या जीव दिल्यापेक्षा ती बाहेर आली. जाऊन द्या बिंदा जीव जाऊन द्या हा आमचे माझ सपोर्टर तिला जाऊन हा, द्या तुम्ही मला रात्रभर जागा राहावं लागलं जेलमध्ये घालशील हा? जेलमध्ये घालतील आपल्याला. ये घरात झोपेल मी वाटेवर झोपेल बाहेर पण तुम्ही सुधरा ना मी कशाला जेलमध्ये टाकेन तुम्हाला सुधरा तुम्ही ते सोनालीचे नाद सुनंदा काय नाद तिच्या ते नाद सोडा ना तुम्ही तिच्या नाद नाहीच आहे. फोन करता सगळं पण करता काय तुम्ही. नाही आपल्या बायकोर नाही पटत तर नाही बोलू. माझं असं म्हणणं आहे कशाला बोलायचं दर घडीला आली का गप्पा मारत. खरंय खोटे सांगितलं कान पट्टा गेला एकदाच आली होती ती तेवढंच बोललो. रोज रात्री फोन चेक करते माझावाला. म्हणजे काय टायमाची सत्र होतं नाही माझा फोन चेक करते ती तिच्या फोनला हात लावून देत नाही. ते ना नुसतं फोनवर बोलत बसताना मला त्रास देतं मग मला नाही लागत का? आता आहे ना याच्या पुढे त्यांचं काही दिसलं ना तर मी ते मी आता तू बॅग भरायची निघायचं त्यांच्या मागं. नाही आम्हाला नाही लागत हो. हो पाय असं पडू कसं काय नाही लागत? हो मी तुमच्या जायला तयार आहे तुम्ही ना. लोणचं घाला तिचं काय लोणचं होय, काय पाहुणे हे लोणचं काय घाला. म्हणता? हा मला तुमची पोरं जर महापौरात संशय घेतली अहो मग साहजिकच आहे. ती जरी एखाद्या माणसाशी बोलली तर तुमचा पोरगा बी तिच्यावर संशय ते घेईल. पोरं बी आणून घाल तुम्ही हा? संध्याकाळपर्यंत हे आहे बघा ना. पोरं पण ठेवायचे हा. नाही त्याला पोरं हे बी नाही चालणार, लागते. घेऊन जा. एकटं राहून हे असं दुसरीकडे कसं? जायचे असेल ना तुम्हाला मग बरोबर ती बोलत आहे असं. उद्या उठून ती जर एखाद्या माणसाशी बोलली तुम्हाला पटेल अहो का? तिला पोरायची काही दया मायाच नाहीये. एवढले पोरं सोडून कोणी राहील का असं. कोणत्या आईला दया माया राहत ती नाही त्या माया. पोऱ्यामुळे ना दोन जीवन इड जेवेल नाही असं काही बी आरोप नाही करू. नाटक करते नाटक. यायला महिना झालाय आणि तो तिला जेवायला त्याला काय खोटं बोलायचं आहे? खत वाटली पोरं खत वाटली त्याला खत ताजी लढत आली ना. हा, मग? मॅनेजर आले का तुम्ही न्यायला मला बाप आहे मोठा काय तुम्हाला बाय काय लागतात पाहिजे पहिला. असं सगळं? अरे पण तू माझा फोन घ्यायचा ना. बरं फोन मला घ्यायचा एक करायचं. काय करायचं तुम्ही पाहुणे आम्हाला सांगा. फारकत हा. दादा नको मला सगळं मग काय करायचं बरोबर फारकत. शेवटची बैठक आहे. फिक्स निर्णय हा. फारकत. म्हणजे द्या काय येऊन टाका हे पाठवून. काय घेऊन टाक म्हणजे काय होतो 5 बिघे जमीच्या नावावर कारण घ्या फरकत कर हा, मग बरोबर आहे ना. असं खवटी तर लढणारच ना. असं काय एक काम करा आमचा खर्च कोर्टात केस टाका. हा. जे कोर्ट निर्णय केले ते चालेल चालेल चालेल. काय टाका काय दिले काय डोक्याला ताण आहे, काय म्हणतो हा? मला काय करायचं लवकर करा आणि माझं लग्नाचं बघा. काय चाललो मी यायला. हे काय म्हणतो हे काय म्हणतो. अरे तू कुठे चालला? चाललो मी मरायला. काय नाही तुमची पोरगी असेल पोरगा बाय असेल. सिटे तुझ्यामुळं माझ्या पोऱ्या घराचं बाहेर लिहून धाक नाही धाक यांचे पोर नाही, नाही, बा. हा पोरावं तुला खरंच दाखवलं. मग बघा बाबा हो, असं काही नाही. ज्याच्या त्याच्या घरात ज्याच्या त्याला माहितीये कोणाला धाकण कोणाचं काय. तुमचा धाक किती आहे सांगा बरं. मा- तुमचा काय- पोरगा दुसऱ्या बाईशी बोलत आपल्या सुनाला नाही पडत आपल्या पोराला दापावा का नाही? हा तुमच्या जगात आता हात उचलला का नाही मी त्याच्यावर काय हात उचलला का? पोरग फारकत मागत तुम्ही लगेच तयार होतात. नाही. मावल्या बावलीची खेळ आहे का? नाही ऐकलं त्यांचं मी त्यांचं ऐकून तर इतके दिवस काढले. अहो, का? अहो, बायको त्याची. मग? मी कोण आहे त्याचा बाप आहे. मग बायको त्याची तर करून तुम्ही नेले ना. अहो मी पोरग कोण तुमचा आहे ना का तुम्ही तो तुमचा बाप झालेला आहे. बरं मी काय सांगा पाय कशी वागत अजून जवळ 4 लागला जाऊ दे ये बा याला नेऊन पाहतो आणि एक आहे त्या पोरा स्वराच्या माग नका लागू आपण शहाणे माणसं हा. कचेरी कोर्टाचं नाव नका घेऊ ते बरोबर आहे. सोपं नाही ते म्हणाय जुन्या लोकांची सावकाराच्या उरावरून कचेरीच्या जावा पाठी मागून बरोबर त्याला चांगल्या पाणी पाजले भाकरी बांधून जावं लागत कोर्टाची दवाखान्याची पर्यंत चांगले हे झाले बरोबर. माहितीये का? अहो मला म्हणे जिरुती म्हणे जिरुती तुमच्या काय जिरवली काय जिरवलं? तुम्ही कशाला ऐकत नाही ना हा? माझं मग काय करू मी तुझं ऐकत माझ्या नाही? घरचे पण आता काढताय घरातून मग कुठे जाऊ मी तुझी जिरली का आता चांगली काय जिरून घे अजून जिरून घे. काय पाहुणे 4 माणसात काय बोलत तुम्ही मग? पटत का तुम्हाला? न्यायचं नाही त्याला फार का ते तुम्ही समजावा ना मी त्याला. काय तो एका हाताने टाळे वाजत नाही दोघं कोण चुकाय वहिलेच जय बा तुम्ही समजून सांगा ये ना
फाटलं तर शिवून घ्या फाडू नका परत. सोपं नाही, बावलीचं खेळ नाही. अहो आजकाल पोरी मिळणं मुश्किल आहे. हा, ती या बा काय होईल? उद्या जर भांडण लावलं ना, बाईच्या अंगून केस शिक्षक होती, तिला 2 पोर रे. म्हणूनच तर- म्हणून काय काय- आका खाना दाना पोरं सुकट द्यावं लागन, बिकारी वसन. हे बघा आम्ही काही बाळा ते वरले रे, प्रत्येकाला कायदा कानून सगळं कळत आहे. निकाल कोणा बाजूला लागत आहे, कोणाची चूक आहे कायद्याला कळत आहे. बरोबर आहे का? हा कायदा काही झोपेल नाही ना. नाही काय ते बरं दादा सांगा आता तुम्ही म्हणशाल तसं मी करतो. चला. गुडी गुडी बोला नाटक घेऊन तुम्ही. जा बाबा. बरं मामत असे आता ये बाबा ऐका, सरपंच आहे तुमचे, त्यांच्या सामने बोलत वाटलं तर. बोला बोला. तर 1 महिनाभर आम्ही परत नेऊन पाहतो नाही. कशी वागती कशी राहती. आणि महिन्यात ही पळायला लागली तर मला फोन करा. चालेल ना? काय गं? तुम्हाला आहे ना, तुला एवढा चान्स आहे, तुम्हाला एवढा चान्स आहे, याच्यात खाटाकलं ना तर डायरेक्ट आपण जाऊन आणि याचं लगेच फायनल करून टाकू. नाही तिला ऑपरेशन करायला लावा पहिले. हा हा 2 पोरं होऊन जायले बे वाटत म्हणे ऑपरेशनचं. नाही करीन तिच्या गेल्या ऑपरेशनला घेऊन जाईल. मग बोलू नको पुन्हा, नाचती नुसती. तिच्या आईलाच पाठवू तुझ्या बरोबर. हा तिच्या आईला ऑपरेशन करायचं आम्हाला. हा आता आहे ना नीट राहायचं, नीट सगळं मागचं सगळं सोडून द्यायचं. त्याला गेलं गंगेला मिळालं बरं का. बरं स्वयंपाक झाला का काही? हा, स्वयंपाक करेल ना मग. चला 2 घास खा. चला 2 घास खा निघा लगेच. चला सर पण जेवा ना तुम्ही. बरं का मामा तोंड आता धरायला. हा नाही आता ऐक हा चला दादा. चला जेवून जा. टाका पाहुणे बस टाका. हो, जेवायला जावंच नाही.